नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज खरं तुमच्या सगळ्यांसाठी गुड न्यूज आहे, कारण जिथे आपण बेगर बांधव सांभाळतोय तर ती जी प्रॉपर्टी आहे ती आपली रेंटल आहे, भाडेतत्वावरती आहे आणि कुठेतरी आपले 2 पैसे वाचावे किंवा स्वतःचं मालकी हक्काचं कुठेतरी एक वास्तव्य असावं. तर हा प्लॉट आम्ही 5 वर्षापूर्वी घेऊन ठेवला होता. तर आत्ता सगळ्यांच्या अथक प्रयत्नांनी इथलं बांधकाम आम्ही स्टार्ट करतोय आणि ही जागा आहे महाराजांच्या अगदी पायथ्याच्या इथे, म्हणजे सिंहगड पायथा दिसत असेल तुम्हाला मागच्या साईडला. तर तिथे अगदी क्लिअर दिसतोय. तर तिथे आपण हे मातळवाडी हे लोकेशन आहे आणि हा जो रोड आहे हा पानशेत रोड आहे, समोरनं जातोय तो. तर या ठिकाणी आपण बांधकाम स्टार्ट करत आहोत आणि आपण जे बेघर सांभाळतो 80 पेक्षा जास्त मेंबर आहे. तर तिथे त्यांच्यासाठी आपण इथे छानसं त्यांच्यासाठी घर बांधणार आहोत आणि ती जागा भाडेतत्वावर असल्यामुळे आपण इथे शिफ्ट करणार आहोत. तर जेवढं लवकर कन्स्ट्रक्शन कंप्लीट होईल तेवढं लवकर इथे शिफ्ट करणार आहोत. तर नक्कीच तुमच्याकडनं जेवढी मदत शक्य होईल तेवढी बांधकामासाठी म्हणा किंवा बाकी काही कामासाठी तुम्ही पुढे येऊन करू शकता. तुम्ही नेहमीच प्रत्येक व्हिडिओला खूप चांगला रिस्पॉन्स देता, कमेंट्स करता, लाईक करता. खूप सारं तुमचे आशीर्वाद आहेत आणि आजी आजोबा त्याच्यानंतर आपले बेघर बांधव सगळे मेंबर इथे काही दिवसानंतर वास्तवायला येतील. तर काय बोलू पुढे सांगा. मदत नाही बोलत. तर असंच प्रेम करत राहा आणि तुमच्याकडनं सहकार्याची अपेक्षा आहे. जमलं तर तुम्ही पुण्यामध्ये तसं व्हिजिटला येतातच. बऱ्याच आपल्या वृद्धाश्रमात पण खूप सारे मेंबर येऊन भेटून गेले आजी आजोबांना. कधी जर ह्या रोडला आलात, सिंहगड फिरायला कधी गेला असेल, कधी पानशेतला, तर इकडे नक्कीच व्हिजिट करा आणि साधारणतः आपलं 1 वर्षात इथलं पूर्ण होईल आणि आपले जे मेंबर आहे, आपला जो परिवार आहे तो इथे शिफ्ट होईल. तर हे सगळ्यांच्या आशीर्वादाने आज खरं तर भूमिपूजन आपलं सुरू केलं छोटंसं असं, आणि उद्यापासून आपण बांधकामाला सुरू करतोय. जेवढं शक्य होईल प्रत्येकाने पुढे येऊन मदत करा. धन्यवाद. मी दत्तात्रय नारायण घुडके, वारजे शांतीपन वारजे सेंटरला सध्या 1 वर्षापासून मुक्कामाला आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला अनिता मॅडमचं भरपूर सहकार्य मिळते. आणि आता आम्हाला असं कळलं की त्यांनी माताळेवाडी खानापूर या ठिकाणी स्वतःचा प्लॉट त्यांनी 5 वर्षापूर्वी घेतला होता आणि त्यांनी डेव्हलप करण्याकरता आज भूमिपूजन केलेलं आहे. त्या कार्यक्रमाला आमच्या शुभेच्छा आहेत. त्यानिमित्त आम्ही इथं आलेलो आहोत आणि या कामाकरता शांतीपण करता तुम्ही जेवढं जे काही सहकार्य करता येईल तेवढं करावं अशी मी सर्व भाविकांना आणखी सर्व लोकांना विनंती करतो. धन्यवाद. पुण्यापासून भूमिपूजन केलं तर सगळ्यांनी सपोर्ट करा आणि जे आपण बेघर सांभाळतो त्यांच्यासाठी नक्की सपोर्ट करा. सपोर्ट करा. हॅलो, 100 पेक्षा जास्त लोक आपण बेघर सांभाळतोय, त्यांच्यासाठी हे घर बांधतोय. तर सगळ्यांनी पुढे येऊन 100 सहकार्य पेक्षा करा. जास्ती लोक सांभाळतो त्यांच्याकरता हे घर बांधतोय. नमस्कार, माझं नाव आणि मग सुरू करा. नमस्कार, मी नंदकुमार खरवणीकर. मी गेले 2 वर्ष शांतीबनमध्ये राहतोय आणि आत्ता हे अनितांनी जे काही तिचं हे लवकरात लवकर स्वप्न पुरं हो हेच मी होतो. त्याकरता तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं ही माझी विनंती आहे. धन्यवाद. सर तुम्ही बोला. या की बोला की. नमस्कार, मी डॉक्टर कल्पेश पाटील. आज कुठलं वाडी? माताळेवाडी मातळवाडी खानापूर रोड, आपल्या संस्थेचं हां. स्वतःचं स्वप्न पूर्ण होतं वगैरे असं सगळं बोलून टाका. नमस्कार, मी डॉक्टर कल्पेश पाटील. आज आम्ही माताळवाडी या ठिकाणी आलो आहोत, ज्या ठिकाणी आपण बेघर जे पण काही मनोरुग्ण आहेत आपल्याकडे, त्यांची पुढील व्यवस्था जी आहे या ठिकाणी आम्ही पुढे त्यांना त्यांचं जे काही असेल ते करणार आहोत. आत्ताची जी आमची प्रॉपर्टी आहे ती भाडेतत्वावर असल्यामुळं आपल्याला बरेचसे प्रॉब्लेम्स येतात आणि बऱ्याचशा प्रॉब्लेम्सला आम्हाला सामोरे जावं लागतं. त्यामुळे या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहोत की त्या ठिकाणी जे पण काही आपले बेवारस मनोरुग्ण आहेत त्यांचा सांभाळ पुढील ज्या काही गोष्टी असतील त्या आम्ही इथंच करणार आहेत. तर आत्तापर्यंत तुम्ही बऱ्याचशा गोष्टींसाठी आम्हाला मदत केली आहे. तर अपेक्षा आहे की तुम्ही यापुढेही असंच मदत करावी आणि शक्य तेवढी मदत बांधकामासाठी असेल किंवा ज्या पण काही गोष्टी असतील ज्या आपण तुम्ही देऊ शकतात त्या गोष्टींसाठी तुम्ही नक्कीच मदत करू शकतात. तर धन्यवाद. नमस्कार, मी राजीव पाटील. आपण आज ज्या ठिकाणी थांबलेलो आहोत हे ठिकाण म्हणजे आपल्या
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही संपूर्ण भूमी आणि या भूमीमध्ये ज्या ठिकाणी आपण थांबलो आहोत ती आहे गोरे बुद्रुकच्या ठिकाणची माताळवाडी. आणि या माताळवाडीमध्ये आपण आता ज्या ठिकाणी भूमिपूजन केलं आहे हे भूमिपूजन ज्या वास्तूचं आहे ती वास्तू म्हणजे या ठिकाणी बेघर जी लोकं आहेत जी पुणे शहरामध्ये फिरत असतात किंवा ज्यांना कोणी नाही अशी जी सांभाळ करणारी संस्था आहे ते संस्था म्हणजे शांतिबन. आणि त्या शांतिबनच्या ज्या संचालिका आहेत संस्थापिका आहेत त्या अनिताताई देवकर. या गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे साधारण 12-15 वर्षापासून यांचं हे समाजकार्य या भागामध्ये सुरू आहे आणि संपूर्ण पुण्यामधून ज्या ज्या ठिकाणी अशा व्यक्तींना गरज असते त्या ठिकाणी शांतिबन पोचण्याचं सर्वात पहिलं काम करतं आणि जवळपास 100 ते 125 बेघर आत्ता ताई सांभाळत आहेत. गेल्या 5-10 वर्षापासून मी सुद्धा या संस्थेमध्ये काही कार्यक्रमांसाठी येत असतो. या ठिकाणी त्यांचे वृद्धाश्रम आहे त्या वृद्धाश्रमामध्ये कार्यक्रम करत असतो. परंतु आता सांगायचं असं की मी मदत करू शकतो पण मला जेवढी झेपेल तेवढंच मी मदत करू शकतो. माझं या व्हिडिओतनं तुम्हाला आव्हान आहे की ज्या कोणाला जे जे काही जमेल की बाबा तुमचा वाढदिवस आहे किंवा घरातला काही कार्यक्रम आहे तो तुम्ही घरात जो खर्च करत असाल तर तुम्ही तो खर्च या ठिकाणी जर खर्च केला तर तुमचा तो खऱ्या अर्थाने सत्कर्मी लागेल आणि तुम्हाला त्याच्यावरून जास्त पुण्य या ठिकाणी लाभेल. हा जो या ठिकाणी आज भूमिपूजन झालं इथं जवळपास 100-125 बेघर या ठिकाणी राहू शकतात. 2 वेळेचं पोटभर जेवू शकतात एवढी व्यवस्था मॅडमने केलेली आहे. पण आपल्याला अपेक्षा मॅडमला पण हीच आहे आपल्याकडून की त्या पण सर्व गोष्टी एकट्याच करू शकत नाही. त्यामुळं तुम्हाला असं माझं वैयक्तिक आव्हान आहे की तुम्हाला जी काही मदत होईल वस्तू स्वरूपात होईल तुम्हाला ज्या स्वरूपात म्हणजे या ठिकाणी बांधकामासाठी त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या काही वस्तू असतील त्या सर्व गोष्टी तुम्ही या ठिकाणी देऊ शकता आणि या संस्थेला सहकार्य करू शकता. तर पुन्हा एकदा मी मॅडमचं आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो की एवढा छान तुम्ही या ठिकाणी हे जे सुरू केलं आहे लोकांसाठी समाजकार्य हे तुमचं अविरत या पुढील काळामध्ये असंच सुरू राहू अखंड ही सुरू राहील आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की 100% आपल्याला लोक मदत करतील ही अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.